श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी आणि नागपूर भक्ती महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 18 ते 23 जून दरम्यान नागपूर भक्ती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। वारकरी संप्रदायाची परंपरा, संत विचारांचा जागर आणि अखंड हरिनामाच्या गजराने कोराडी परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमणार आहे। महोत्सवात ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण, अखंड हरिनाम महोत्सव, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ आणि हरिजागर यांसारख्या विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। बाळासाहेब महाराज देहूकर, संदीपान महाराज शिंदे, पांडुरंग महाराज घुले, प्रमोद महाराज जगताप आणि बड्या तात्या महाराज कराटकर यांच्यासह राज्यातील नामवंत कीर्तनकार उपस्थित राहणार आहेत। भक्ती, अध्यात्म आणि समाज प्रबोधनाचा संगम असलेल्या या महोत्सवाला नागपूरकरसह विदर्भातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे। देशोन्नतीसाठी वैभव काकडे यांची रिपोर्ट। कृष्ण हरी श्री माता जगदंबेच्या आशीर्वादाने आणि सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर भक्ती महोत्सव हा साजरा होत आहे। येत्या 18 जून ते 23 जून या कालखंडामध्ये श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी येथे भव्य आणि दिव्य असा वारकरी संप्रदायाचा मोठा महोत्सव साजरा होत आहे। त्या महोत्सवामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आणि 10 ते 12 या वेळेत महाराष्ट्रातील सर्व युवा कीर्तनकाराची कीर्तनं, पसायदानावर प्रवचन, त्यानंतर हरिपाठानंतर महाराष्ट्रातील सर्व विद्वान मंडळी, त्याच्यामध्ये जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे वंशज बाळासाहेब महाराज देवकर, जोग महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हरिभक्तपरायण संदीपान दादा महाराज हासेगावकर व काल्याचे कीर्तन श्री गुरु श्री चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने या कार्यक्रमाच्या सांगता होणार आहे। तरी सर्व नागपूरकरांना व विविध भागातील भाविक भक्तांना विनंती आहे की आपण या महोत्सवाच्या जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा आणि या कार्यक्रमाला आपली उपस्थिती लाभावी अशी मी आपल्यास विनंती करतो आणि आग्रहाचे आपल्यास निमंत्रण देतो। धन्यवाद। महाराज, प्रामुख्याने कोण उपस्थित राहणार आहे? या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू श्री गुरु श्री शांतीब्रह्म कुरेकर बाबा यांची उपस्थिती आपल्याला 2 दिवसासाठी लाभणार आहे आणि त्यांचा आशीर्वाद सुद्धा आपल्या नागपूरकरांना लाभणार आहे। आपल्या इथे ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण भव्य आणि दिव्य असं स्वरूपाने होणार आहे। त्या पारायणामध्ये जे भाविक भक्त पारायणासाठी बसणार आहे त्या भाविक भक्तांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था उत्तम पद्धतीने केल्या गेलेली आहे। संस्थांच्या माध्यमातून ती राहण्याची व्यवस्था होणार आहे। तरी ज्या कोणी व्यक्तींना, ज्या भाविक भक्तांना पारायणाला बसायचं असेल तर त्या भाविक भक्तांनी आपली नोंदणी करावी आणि पारायणाला बसावी अशी सगळ्यांना आग्रहाचं निवेदन।